तळोद्यात गटारीत बसून तीव्र आंदोलन, पालिका आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल। तळोदा शहरातील नागरी सुविधांच्या दयनीय अवस्थेविरोधात आज श्रीराम सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी गटारीत बसून अनोखे आंदोलन घडवले। शहरातील रस्त्याची दुरावस्था, गटारींची साफसफाई न होणे, सांडपाण्याचा निचरा न होणे आणि कचऱ्याचा ढीग या समस्यांकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी आज हे तीव्र आंदोलन सुरू केले आहे। अरे अशी नगरपालिका चक्कर आहे चक्का, खाली लोक वरती पाय, अशी नगरपालिका चक्कर आहे चक्का, खाली लोक वरती पाय, निषेध असो निषेध असो। आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले। त्यानंतर पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलकांशी चर्चा सुरू केली। श्रीराम सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासमोर स्पष्ट मागणी ठेवली। तात्काळ उपाययोजना घोषित न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। प्रशासनाने आंदोलनकर्त्यांची भूमिका ऐकून घेतली, लवकर आवश्यक तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे। आता हे आश्वासन प्रत्यक्षात कधी आणि कसे अंमलात येते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे। तळोदा नगरपालिकेला आम्ही एक निवेदन दिलं होतं, त्याच्यामध्ये श्रीराम सोशल ग्रुप तर्फे त्याच्यामध्ये आम्ही 9 मागण्याला मागले होते की 9 मागण्या आमचे मंजूर आपल्या मागण्या पूर्ण करावे, तळोद्याचे मूलभूत प्रश्न। पण तळोदा नगरपालिकेने तसं न करता आमच्यावर 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलनाला बसले। का 10 दिवस झाले तळोदा शहराची कोणतीही 9 होते ज्याच्यामध्ये लाईट सुरू करावे, गटरी साफ व्हावे, शौचालय साफ व्हावे, स्मारक चौकामध्ये जे आपले 5 कंदील त्याच्यावर लाईट लागावे, असे अनेक प्रश्न होते जे तळोदा शहराच्या प्रशासनानंतर एकदम दुरावस्था झाली तळोदा शहराची, ती पूर्णपणे साफ करावी याची मागणी केली होती। पण तळोदा नगरपालिकेने आमच्यावर तसं न करता तळोदा नगरपालिकेने गुन्हा दाखल केला। तर आम्ही त्या संदर्भात आज आंदोलन करत होतो गटरीमध्ये बसून तळोदा नगरपालिकेच्या निषेधार्थ। अशी नगरपालिका करायचं काय, अशी नगरपालिकेच्या करायचं काय, लोक वरती पाय, अशी नगरपालिकेच्या करायचं काय, लोक वरती पाय, निषेध असो